दरम्यान भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये 8वा गुन्हा दाखल झालाय। मृत्यूची भीती दाखवून भोंदू खरातनं व्यावसायिक राजेंद्र जासूद याच्याकडून करोडो रुपये लुटल्याचा आरोप आहे। लॉजिस्टिक व्यवसायात यश मिळवून देण्याचं आमिष खरातनं दाखवलं। यासाठी त्याने अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल अशी भीती दाखवली असं तक्रारीत नमूद केलंय। बरं, हे राजेंद्र जासूद कोण? तर त्यांच्या विरोधात सिन्नरच्या वावी पोलीस स्टेशनमध्ये खरातनेच खंडणीची तक्रार दाखल केली होती। बनावट व्हिडिओ दाखवून 5 कोटींची खंडणी मागत असल्याची ही तक्रार होती। तर सुरुवातीला खरातने जासूद यांच्याकडे दक्षिणेपोटी आलिशान मर्सिडीज कार मागितली। त्यानंतर 21 देशांत प्रवास घडवून आणण्याची मागणी केली। असं केलं नाही तर सर्पदंश होऊन मृत्यू होईल अशी भीती दाखवली। एवढंच नाही तर अमेरिकेत 4 वेळा महागडे उपचार केले। यासाठी जासूद यांच्याकडून पैसे उकळले। असं करत करत त्याने तब्बल 5 कोटींचा चुना लावलाय। पण 1 ऑक्टोबर 2018ला ईशान्येश्वर मंदिरात पूजा केली। यावेळी प्रकट झालेला नाग हा बनावट असल्याचं लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याची जाणीव जासूद यांना झाली। अखेर भोंदूगिरी प्रकरण उजेडात आल्यानंतर जासूद यांनीच खरात विरोधात तक्रार दाखल केली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये ज्यांनी फिर्याद दिली आहे ते राजेंद्र जासूद आपल्यासोबत आहे। सर, आपण फिर्याद दिलेली आहे, आपण अनेक प्रकारचे गंभीर आरोप या प्रकरणात केलेले आहे। नेमके काय आरोप आपले आहे आणि किती तथ्य यामध्ये आहे? तुमची खरंच फसवणूक झाली? मला आता बोलण्याची परवानगी नाही आहे। कोर्टाने ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ह्या केस संदर्भात तुम्ही कुणाशी डिस्कस करायचं नाही, त्याच्यामुळे मी या संदर्भात आता काही बोलू शकत नाही। नेमकं काय घडलं होतं तुम्ही असं म्हणताय? त्याच्यामध्ये अनेक गोष्टी कोर्टाने मला परमिशन दिलेली नाही आहे बोलायची। काय म्हटलंय कोर्टाने? कोर्टाने म्हणणं ऐकलं की ह्या केस मध्ये कुणाशी डिस्कस करायचं नाही, कुठलीही चर्चा करायचं नाही। तुम्ही कधी कोर्टात गेला होता? कधी कोर्टाने तुम्हाला हे सांगितलं? अटकपूर्व जामिनातच माझ्या दिले ना, ह्या संदर्भात कुणाशी हे करू नये म्हणून। तुमच्यावर काय कंप्लेंट केली होती? तुम्ही अटकपूर्व घेतलाय ते? नाही, मला बोलायची परमिशन नाही आहे सर। नाही, पण तुम्ही अटकपूर्व कशात घेतलाय? काय अटकपूर्व कशात घेतलाय? मला बोलायची परमिशन नाही आहे सर। नाही, प्रश्न असा आहे की अटकपूर्व जामीन घेतल्यामध्ये तो कशात घेतलाय? खंडणीच्या याच्यामध्ये खोटी तक्रार होती यामध्ये। कोणी खोटी तक्रार केली तुमच्यावरती? नाही, मी बोलू शकणार नाही संदर्भात, सॉरी प्लीज। म्हणजे काय कोर्टाची परमिशन नाही आहे। कोर्टाची परमिशन मला आज मिळाल्यानंतर मी बोलेन। तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्ही म्हणताय, मग बोलायला काय? आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की बोलायचं नाही कुणाशी, म्हणून मी नाही बोलत। जे न्यायालयीन कक्षेमध्ये बसतात ते तसं सांगा। न्यायालयीन कक्षेत नाही विचारत, FIR जी केली ती काय नेमकं म्हटलंय? सर, मला बोलायची परमिशन नाही आहे। FIR मध्ये काय म्हटलं ते तर सांगू शकतात? ते पहिल्या केसमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे, पण जी आता FIR दिली त्याच्यात काय म्हटलंय तुम्ही? खोटी तक्रार केली होती माझ्यावर। आणि काय तुमची लूट झाली, आर्थिक फसवणूक झाली? ते मी नंतर हे घेऊन सविस्तर बोलणार आहे। आज आज जी फिर्याद दिली ती तर सांगू शकता? आज संध्याकाळी मी सविस्तर बोलणार आहे। जी फिर्याद दिली त्याच्यावर तर बोलू शकता ना सर तुम्ही? सर, जी फिर्याद दिली त्याच्यावर तर बोला। आपण बघतोय राजेंद्र जासूद आपल्याबरोबर होते। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलेला आहे। मला न्यायालयाने बोलायला परवानगी दिलेली नाही आहे। न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मी या सगळ्या प्रकरणावरती भूमिका व्यक्त करेल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 मराठी, नाशिक। दरम्यान भोंदू खरातनी लूट कशी केली पाहूयात। तर भक्तांच्या जीवावर भोंदू खरातची परदेशवारी सुरू होती। भक्तांना 21 देशात जाण्याचा खरातने सल्ला दिला होता। खरात स्वतःही भक्तांसोबत परदेशात जायचा। 21 देशांमधील मातीला स्पर्श केल्यास भरभराट होईल अशी बतावणी तो करायचा। तर खरातनं स्वतःवर परदेशात महागडे उपचार देखील केल्याचं सांगण्यात येतंय। गुरुसेवेच्या नावाखाली अमेरिकेत वैद्यकीय उपचार त्याने घेतले। त्या स्वतःवरच्या उपचारांचा खर्च देखील तो भक्तांच्या माथी मारायचा। खरातनं एका भक्ताकडून मर्सिडीज कार देखील घेतली आहे। भक्ताकडून तुर्कस्तानमधील 49 लाखांचं फर्निचर घेतल्याचं उघडकीस आलंय। त्याचबरोबर उत्तर पूजेच्या नावाखाली भक्ताला ईशान्येश्वर मंदिरात नेलं गेल्याचंही सांगण्यात येत आहे। पूजेदरम्यान बनावट साप दाखवून भक्ताला भीती दाखवली जायची। बनावट साप म्हणजेच ईशान्येश्वर महाराज अशी बतावणी तो नेहमी करायचा भक्तांकडे। तर अवतार पूजेआधी परिसशक्ती मिळाल्याचा खरातचा दावा देखील असायचा। अवतार पूजा न केल्यास नागदेवता दंश होण्याची भीती तो भक्तांना दाखवायचा। तर भक्ताला स्वर्गात पाठवण्याच्या बहाण्यानं तो त्यांची फसवणूक करायचा।
मिरगावच्या फार्म हाऊसचा संपूर्ण खर्च त्याने भक्तांकडून उकळल्याचं उघडकीस आलंय. तर आपला सल्ला न ऐकल्यास संपूर्ण कुटुंब संपेल अशी धमकी तो भक्तांना द्यायचा. 2018 पासून टप्प्याटप्प्यानं 4 ते 5 कोटी उकळल्याचं सध्या समोर येत आहे. अशा प्रकारे भोंदू खरात जो आहे तो भक्तांची लूट करायचा. दरम्यान भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट आता सील करण्यात आलं असून आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर आणि दुकानांची चौकशी सध्या सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सध्या सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता सध्या आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचा तपास आता SIT कडून सुरू आहे. बेनामी मालमत्ता असल्याचा SITचा सध्या संशय आहे. दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवं वळण लागलंय. या प्रकरणात बड्या आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातने या दुकानात हरिणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. तसेच नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलरही या पोलिसांच्या रडारवर असून संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात संशयास्पद जमीन व्यवहार समोर आला आहे. नरेंद्र नारायण हेटे यांनी 2019 मध्ये 5 एकर जमीन विकत घेतली होती. या जमिनीचा बाजारभाव हा 16 लाख रुपये दाखवण्यात आला, तर प्रत्यक्ष खरेदी ही 24 लाख रुपयांत झाली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे खरेदी खत झाल्यानंतर अवघ्या 1.5 ते 2 तासांच्या आत ही जमीन अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टला दान म्हणून देण्यात आली. खरात आणि हेटे यांच्यातील संबंध आता तपासाचा केंद्रबिंदू ठरतात. न्यूज 18 मराठीच्या टीमने थेट नरेंद्र हेटे यांच्या इमारतीत दाखल होऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. अशोक खरात प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना याचं मुंबई कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे. मी सध्या मुंबईच्या विलेपार्ल्यामध्ये आहे आणि माझ्या मागे जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये नरेंद्र हेटे नावाची व्यक्ती राहते. खरं तर अनेक प्रकरणं या संपूर्ण तपासात समोर आली. एक प्रकरण म्हणजे खरातच्या शिवनिका ट्रस्टला अनेक जमिनी या देणगी स्वरूपात मिळालेल्या आहेत आणि या देणगीदारांपैकी एक नाव म्हणजे नरेंद्र हेटे. हेटे यांनी 2019 साली झालेल्या एका व्यवहारामध्ये 16 लाख बाजारभाव असलेली जमीन ही 24 लाखात विकत घेतली आणि पुढच्या काहीच महिन्यांमध्ये ही जमीन खरातच्या ट्रस्टला दान केली. आता या दानांमागे मोठं आर्थिक गौडबंगाल असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुळात नरेंद्र हेटे हे अनेक कंपन्यांमध्ये आजी माजी संचालक आहेत. पण हेटे आणि खरात यांचे नेमके संबंध काय आहेत आणि जमीन लगेच घेऊन दान का केली असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. मी खरं तर सध्या नरेंद्र हेटे यांच्या निवासस्थानाबाहेर आहे. विलेपार्ल्यात हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानीच खरं तर नरेंद्र हेटे राहतात. आम्ही कालसुद्धा आणि आजसुद्धा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना विनंती केली की आमच्याशी संवाद साधा, पण आमच्याशी संवाद साधण्यास त्यांनी नकार दिला. मी विनंती केली की मी वर जातो, आम्हाला सुद्धा वर जाण्यास नकार दिला. त्यांनी बेसिकली बोलण्यास नकार दिलेला आपण पाहू शकतो की त्यांच्या बिल्डिंगचे सिक्युरिटी गार्ड्स असतील किंवा इतर काही स्टाफ असेल, आम्ही हे शूट करत असताना सुद्धा ते आपल्याला शूट करत आहेत. त्याच्यामुळे नेमकं प्रकरण काय हे पाहणं आता खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. SIT या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करते आहे. आम्ही तरी सध्या या हेटे यांच्या निवासस्थानाबाहेर आलेलो आहे. SIT नेमकी आता इथे येते का आणि SIT या संपूर्ण देणगीचा तपास करते का हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई.